कधी कधी माणूस आतून इतका थकून जातो ना की बोलायलाही शब्द उरत नाहीत. कुणाला सांगावंसं वाटतं पण आवाजच बाहेर येत नाही. रात्रंदिवस प्रामाणिकपणे कष्ट करूनही जेव्हा हातात निराशाच येते तेव्हा डोळ्यातलं पाणीही गप्पच गळतं आणि पुसायला कुणाचा खांदाही नसतो. मनात एकच आवाज येतो, बस आता माझ्याने होत नाही. सगळीकडे अंधारच अंधार दिसतो. पण बाळा, नेमक्या याच क्षणी जेव्हा तुला वाटतं की सगळं संपलं तेव्हा एक अदृश्य हात अलगद तुझ्या पाठीवरून फिरत असतो. तो हात आपल्या श्री स्वामी समर्थांचा असतो. ते तुला पडू देत नाहीत. ते शांतपणे तुझ्या सोबत उभे असतात. तू एकटा नाहीयेस. तुझे कष्ट, तुझे ते मुके अश्रू, तुझी झुंज सगळं स्वामी पाहत आहेत. हा काळ कठीण आहे हो, पण कायमचा नाही. अंधार जितका दाट तितकी पहाट जवळ असते. आज रात्री झोपताना फक्त स्वामींचे डोळे डोळ्यासमोर आण. मनावरचं सगळं ओझं त्यांच्या चरणी ठेव. स्वामी, आता तुमच्यावर सोडलं असं मनातून एकदा म्हण. उद्याची सकाळ वेगळी असेल, कारण आपला बाप बसलाय तिथे आणि तो आपल्या लेकरांना कधीच सोडत नाही. श्री स्वामी समर्थ.